श्री संत तुकाराम महाराज गाथा संपूर्ण गाथा पारायण श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. अभंग क्रमांक 1610 ते 1620. अभंग. दाता तो एक जाना नारायणा स्मरवी, आणिक नासिवंते काय न सरे आय ज्यांच्याने, यावेत या काकुलती जे दाविती सुपंथ, तुका म्हणे उरीनुरे त्याचे खरे उपकार. अर्थ. खरा दाता तोच जो नारायणाचे स्मरण करणे घडवितो, जो दाता दान देतो पण त्या दानाने भूक भागत नाही. अशा नाशवंत दानाचे काही उपयोग आहे काय? संत आपल्याला सन्मार्ग दाखवितात, त्यांनाच काकुळतीला येऊन शरण जावे. तुकाराम महाराज म्हणतात, ज्या दात्याच्या दानाने कोणतेच कर्तव्य उरत नाही, राहत नाही, त्याचेच खरे उपकार मानावेत. अभंग. लाडकी लेक मी संतांची, मजबरी कृपा बहुतांची, अकही चुडा हाती आला, अंकन मोती नाकाला, बोध मुराळी शृंगारीला, 84चा सिक्का केला, तुका तुकी उतरला, सहानकेचा कौल दिला. अर्थ. मी संतांची लाडकी लेक आहे, त्यामुळे माझ्यावर सर्व देवांची व लोकांची कृपा आहे. खूप जणांची कृपा माझ्यावर आहे. संतांनी माझ्या हाती अक्षय चुडा म्हणजे अबाधित सत्यरूपी कंकण घातले आहे आणि नाकामध्ये मुक्तिरूपी मोत्यांची नथ घातली आहे. मी बोधरूपी शृंगार केला आहे आणि 84 योनीचा शिक्का ज्याच्यावर आहे अशी माळ घातली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतांच्या कृपेच्या कसाला उतरलो, त्यामुळे संतांनी मला सहानुभूतीचा कौल दिला आहे. अभंग. संता नाही मान देवमानी मुसलमान, ऐसे पोटाचे मारिले देवा आशा विटंबले, घाली लोटांगण वंदी नीचाचे चरण, तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा भ्रम. अर्थ. काही लोक संतांना मान देत नाहीत, त्यांचा सन्मान करीत नाहीत, परंतु मुसलमान लोकांना ते देव समजतात. हे देवा, असे लोक पोटासाठी गुलाम झालेले असतात, परंतु आशेमुळे वासनेमुळे त्यांची विटंबना होते. असे लोक नीच लोकांच्या पायाला लोटांगण घालतात आणि त्यांचे चरण वंदन करतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही, कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात. अभंग. आहो कृपावंता होय बुद्धीचा ए दाता, जेने पावी जे उद्धार, होय तुझा पायी थार, वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा, तुका म्हणे देवा माझे अंतर वसावा. अर्थ. हे कृपावंत दाता, तूच मला चांगली बुद्धी देणारा हो, म्हणजे त्यामुळे माझा उद्धार होईल व तुझ्या पायी मला आश्रय मिळेल. माझी वाणी माझ्याकडून पांडुरंगाचे नाम वदवून घेईल आणि त्याच ठिकाणी खरी भक्तिभाव ठेवीन. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, तुम्ही माझ्या अंतकरणात येऊन राहा. अभंग. नाही म्या वंचिला मंत्र कोणापाशी, राहिलो जीवासी धरुणी तो, विटेवरी भावे ठेविले मन, पाऊले समान चिंतित असे, पावविला पार धरिला विश्वास, घालून या कास बळकट, तुका म्हणे मागे पावले उद्धार, तिही हा आधार ठेविलासी. अर्थ. मला जो मंत्र माहीत आहे तो मंत्र मी सर्वांना सांगितला आहे आणि कोणालाही मी त्या मंत्रापासून वंचित ठेवले नाही, आणि तोच मंत्र मी माझ्या जीवाशी घट्ट धरून ठेवला आहे. विटेवर असलेल्या समचरणाच्या ठिकाणीच मी माझा भक्तिभाव ठेवला आहे व त्याच ठिकाणी माझी दृढ भक्ती विश्वास ठेवून मी माझी कंबर कसली, त्यामुळे मी संसारातून पार पडलो. तुकाराम महाराज म्हणतात, पूर्वी जे भक्त उद्धार पावले त्या भक्तांनी हा मार्ग मोकळा करून ठेवला आहे. अभंग. चंचळी चंचळ निश्चळी निश्चळ, वाजवी खळाळ उदकासी, सोपे वर्म परिमण नाही हाती, हा हा भूतचित्ती भ्रमगाडा, रवी बिंब नाही तुटत उदका, छायेचे ते नका सरी धरू,
तुका म्हणे भयधरी रज्जूसाठी, नाही साच पोटी कळले तो. पाणी उतारावर गतीने तर सारख्या जमिनीवर स्थिरपणाने आणि खाच खळग्याच्या ठिकाणी खळखळ करत वाहते. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याचे वर्म सोपे आहे, परंतु मन स्वाधीन नसल्यामुळे ते प्राप्त होत नाही. आणि माणसाच्या चित्तात गाढा भ्रम आहे की मी देह आहे, त्यामुळे ब्रह्मज्ञान होण्यास कठीण जाते. पाण्यात सूर्याचे प्रतिबिंब पडते, ते प्रतिबिंब म्हणजे तुम्ही सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात, रस्त्यात दोरी पडली की दोरी सर्पासारखी दिसते, मग माणसे त्या दोरीचे भय मनात धरतात, परंतु ते भय कोठपर्यंत असते? जोपर्यंत आपल्याला दोरीचे ज्ञान होत नाही तोपर्यंतच. अभंग. आवडी येते गुणे कळो चिन्हे उमटती, पोटीचे ओठी उभे राहे चित्त साहे मनासी, डोहळ्याची भूक गर्भा ताटी प्रभा प्रतिबिंबे, तुका म्हणे मागून घ्यावे मना खावे वाटे ते. अर्थ. आवडीचा व्यक्ती समोर आला, मग आपण त्याच्याबरोबर कसे वागतो यावरूनच त्याच्याविषयी आपले किती प्रेम आहे ते समजून येते. त्या व्यक्तीविषयी असलेले पोटातील प्रेम ओठाद्वारे बाहेर पडते, कारण मन चित्ताला ग्वाही देत असते. गर्भवती स्त्रीला हे खायचे ते खायचे असे डोहाळे लागते, पण खरे तर ती भूक गर्भाची असते, परंतु डोहाळ्याच्या रूपाने ते बाहेर पडते. ताट एकदम चकाचक धुतले की त्यामध्ये कशाचेही प्रतिबिंब उमटते. अगदी त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात, एकदा मनुष्य पंक्तीत जेवण्यास बसला तर तो त्याला जे वाटेल ते मागून घेतो व खात असतो. अभंग. काय ऐसी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखवले मन कथा खाळी झाला सीन, पापाची या गुणे त्यांची या वेळे दर्शने, तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. अर्थ. देवा, आज अशी वाईट वेळ माझ्यावर का बरे ओढवली असेल? आज माझे मन दुखावले गेले आहे आणि कथेकाळी मला कष्ट झाले आहे. माझे पूर्वजन्माचे काहीतरी पापच आहे, त्यामुळे मला कथेच्या वेळी या वाईट दुष्ट लोकांचे दर्शन झाले. तुकाराम महाराज म्हणतात, हे दुष्ट लोक कथेला आलेले नसून त्यांचे काहीतरी म्हणणे मला सांगण्याकरिता ते इथे आलेले आहेत. अभंग. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठोबासी, प्रारब्ध हे पाठी गाडे न सरे पुढे चालत, तुका म्हणे रोकडी हे होती पाहे फजित. अर्थ. किती वेळा जन्माला यावे आणि किती वेळा या संसार दुःखाने फजित व्हावे, म्हणून माझा जीव भ्याला आणि विठोबाला शरण गेला. माझे प्रारब्ध कर्म बलवान आहे, त्यामुळे मी कितीही पुढे गेलो तरी ते संपतच नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, माझी अशी रोकडी फजिती होत आहे ते तुम्ही जाणून घ्यावे. अभंग. होतो सापडलो विठी जाता भेटी संसारा, तो या वाटे कृपा केली भेटी झाली विठोबासी, होता भार माथा माझे बहु ओझे अमुप, तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटेल. अर्थ. मी संसाराच्या भेटीला जात असताना सर्वांची सेवा करण्याच्या मोठ्या अडचणीत सापडलो होतो, पण भक्ती मार्गानेच माझ्यावर मोठी कृपा केली, त्यामुळे मला विठ्ठलाची भेट झाली. माझ्या माथ्यावर संसाराचे खूप मोठे ओझे होते. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता सद्गुरू कोण भेटेल याविषयी चिंता लागली आहे.